मित्र नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीत आपण आजपर्यंत लागवड केलेल्या रोपांना ठिबकनं पाणी पुरवठा करतोय आपण. परंतु ठिबकनं पाणी पुरवठा केलेला त्याच्यामध्ये शेवाळ, कचरा बसल्यामुळे पाणी सुरळीत होत नाही. पानबोशी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय महोदय श्री हनुमंत कोंडीबा पाटील लुंगारे यांनी एक फिल्टरची व्यवस्था करून त्यांनी स्वहस्ते दिलेली आहे आणि ते घेण्यासाठी आपण तालुक्यातील या दुकानावरती आपण आलेलो आहोत. आणि हे फिल्टर आपण इथून घेऊन जाऊन आपल्या ह्या निसर्ग सेवा गटाच्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर आपण ते लागवड करणार आहोत. अंधार शहरातून आणलेले आपण हे फिल्टर सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी येथील महादेव मंदिरावरती आणलेलं आहे आपण. आणि हे आता आपण आणलेले हे फिल्टर आपण आता हौदापाशी लावणार आहोत. हौदापाशी लावून हौदातून मोटरच्या सहाय्याने आपण ते ठिबकला जोडणार आहोत. हे आहेत आपले पाणीवाले बाबूराव, म्हणजे निसर्ग सेवा गटाचे असलेले निसर्ग सेवा करणारे आणि पाणी पाणी या विषयावर ते सातत्यानं काम करणारे. म्हणजे आपल्या निसर्ग सेवा गटातील झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी सातत्यानं ते निसर्ग सेवा देत असतात. ज्या वेळी आपण या झाडांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी आपण गरज पडते त्यावेळी आपण ह्या बाबूरावजी विश्वरावजी भोशीकर यांना आपण आवाज देतो, हाक देतो आणि ते कोणत्याही वेळी निसर्ग सेवा गटासाठी धावून येतात. आणि त्यांच्या या सहाय्यानेच आपण हे फिल्टर या ठिकाणी आणलेलं आहे. आता आपण या ठिकाणी हौदाच्या जवळ एक नवीन खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये आपण फिल्टर लावणार आहोत. आणि ह्या फिल्टरच्या सहाय्याने आता यापुढील वेळी सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या सभोवती असलेल्या वरील भागात फिल्टरनं पाणी पुरवठा होईल. त्यामुळे काय होईल, हे रोपांना गाळमुक्त आणि शेवाळमुक्त पाणी भेटून सातत्याने ठिबकनं पाणी भेटेल. आता हे बाबूराव मामा आपले म्हणजे आपल्या निसर्ग सेवा गटात आणि पानबोशी परिसरात प्रसिद्ध असलेले पाणीवाले बाबूराव म्हणून प्रसिद्ध असलेले हे बाबूरावजी भोशीकर मामा आपल्या या निसर्ग सेवा गटाच्या कामासाठी सातत्याने येत असून ते आता ठिबक जोडण्याचं काम आता हाती घेतलेलं असून या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या खाली असलेल्या वटवृक्षाच्या आपण छायेमध्ये बसून भर दुपार उन्हाच्या बारे आपण हे फिल्टर जोडतोय. फिल्टर जोडत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाईप्स जोडून ते तयार करून या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या ह्या समोरच असलेल्या ह्या आपण वटवृक्षाच्या गर्द छायेमध्ये बसलो आहे. आणि माझ्यासोबत आहेत बाबूराव मामा. बाबूराव मामा यांचं कार्य म्हणजे हे सेवानिवृत्त अधिकारी असून ते सातत्यानं जीवनभर लोकांना पाणी पुरवठा करण्याचं काम केलेलं आहे. आणि आत्तासुद्धा ते या वटवृक्षाच्या छायेमध्ये बसून ते आता या रोपांनासुद्धा पाणी पुरवठा करण्यासाठी आम्हाला मदत करतात. आपण हे फिल्टर दुरुस्ती करतो आहे आणि हे दुरुस्ती केल्यानंतर फिल्टर आपण मोटरला जोडून हौदामध्ये जोडून खाली हे करण्यासाठी म्हणजे ठिबकच्या पाईपला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण हे तयारी करतो आहे. आणि हे तयार झाल्यानंतर ठिबक बाबूराव मामाच्या हाताने आपण ह्या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत. हे ठिबक फिल्टर दिलेलं आहे आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय श्री हनुमंत कोंडीबा पाटील लुंगारे हे जिल्हा परिषद नांदेड ते शिक्षक असून केंद्रप्रमुख असून ते स्वतः वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षरोप लागवड करण्यासाठी या ठिकाणी आले. कोणत्याही प्रकारचा वेगळा खर्च न करता वृक्ष लागवड त्यांनी करून वाढदिवस साजरा केला. आणि त्यांनी या वृक्षासाठी काहीतरी करण्याचा मनोदय व्यक्त केला. आणि त्यांना विचारलं मी काय करू शकतो बा, हे उदात्त हेतूने विचारलं. आणि त्यांना आम्ही सांगितलं की बा आम्हाला ह्या रोपांना फिल्टरची आपल्याला गरज आहे, कारण या हौदातून पडलेलं पाणी या मोटरच्या सहाय्याने आपण लावल्यानंतर ते यामध्ये गाळ कचरा येत आहे. आणि हे वारंवार ते ठिबकचे बंडल बंद पडत आहेत आणि हे बंद पडू नयेत. आणि रोपांना पाणी सातत्याने आणि स्वच्छ पुरवठा आणि सगळीकडे सारखा पाणी पुरवठा व्हावा यासाठी आपल्याला ठिबकची फिल्टरची गरज आहे. त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांनी स्वतः स्वमर्जीने खर्चाने त्यांनी ही फिल्टर घेऊन दिले. आणि बाबूराव मामाच्या परिश्रमाने आपण ह्या ठिकाणी लागवड करून हे चालू केलेलं आहे. हे पहा आपण फिल्टर चालू करून पाणी बाहेर काढलेलं आहे. आता त्याला आपण
फिल्टरनं पाणी पुरवठा करणार आहोत. हे